माधवी क्लासमधून दुपारी बाहेर पडली तेव्हा पाऊस थांबला होता. पण अंधारून आलेलं आकाश अजून निवळलं नव्हतं. दुपारचे 3 वाजले होते. पण संध्याकाळ झाल्यासारखं वाटत होतं. पुन्हा पाऊस केव्हा कोसळेल त्याचा नेम नव्हता. मुंबईत पावसाळा सुरू झाला की तिथल्या समुद्राइतकं तिथल्या रस्त्याचं रूपही रौद्र बनतं. हल्ली तर पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यातून चालणे म्हणजे मुंबईकरांना अनुभव आहेच की. कुठं ड्रेनेजचं काम चाललेलं, रस्ते पुरुषभर खोल खणून ठेवलेले, दोन्ही बाजूंना खडी मातीचा ढीग, पाय घसरून खड्ड्यात पडलं की एकदम सरळ स्वर्गात. नळाची दुरुस्ती, नळ टाकणे यासाठी उकराउकरी ही नित्याचीच. जिकडे तिकडे चिखलच चिखल, गल्ल्यात ठिकठिकाणी खड्डे, त्यात पावसाच्या पाण्याची डबकी झालेली. चिखल उडवीत चाललेली वाहनं, कुठं कसं सांभाळायचं? अशा वेळी चालणाराचं संरक्षण करायला साक्षात ब्रह्मदेव उभा राहिला तरी होणारे काही चुकणार नाही. माधवी हे सगळे चुकवीत रस्त्यामागून रस्ते ओलांडीत बसस्टॉपवर आली. स्टॉपवर 2-3 माणसंच उभी होती. सुदैव तिचं मोठं दुर्मिळ दृश्य, नाहीतर भला मोठा क्यू लागलेला असतो. आता दुपारची वेळ होती, शिवाय रविवार होता. पण हल्ली गर्दीच्या दृष्टीने सगळे वार, सगळ्या वेळा सारख्याच. पण आज लवकर घरी पोचू. आता लीलाच्या आईला बघायला जायला हवं. हॉस्पिटलमधून परवा घरी आले, तिथून सरळ घरी. पिक्चरला जाण्याच्या वेळी सहज पोचू. बसच्या दिशेकडे ती वारंवार नजर टाकीत होती. आता हलके हलके नव्हे, पाहता पाहता क्यू वाढत होता. पण अजून एकाही बसचा पत्ता नव्हता. एवढा वेळ बसला? समोरच्या रस्त्यावर आडव्या मार्गावर कुठेच बस दिसत नव्हती. म्हणजे आपण सकाळी आलो तेव्हा बसेस होत्या. उतारूंचा क्यू वाढला आणि त्यांची चुळबुळ सुरू झाली. माना विशिष्ट दिशेने ताणू लागल्या. आज बस बंद पडले का? अहो, आज बसेस बंद आहेत. संप असणार. सारखे संप. या संपात आम्हीच संपायची वेळ आले. मग तिच्या आसपासचे काही टॅक्सीतून निघून गेले तर काही तसेच विखुरले. आणखी काही वेळ वाया गेला. पण आता एकही टॅक्सी स्टॉपवर येत नव्हती. भरलेल्या टॅक्सी सरळ समोरून भरधाव निघून जात होत्या. काळे ढग डोक्यावर तरंगत होते. आणखी काही वेळ गेला. छे, आता बसची वाट बघण्यात अर्थ नाही. लीलाच्या घरी चालत जाण्यासारखं नव्हतं. तेव्हा आता पुढे चालत चौकापर्यंत जावं, तिथे निश्चित टॅक्सी मिळेल. ती क्यू मधून बाहेर पडली, भराभर चालू लागली. चौकापर्यंत आली. पण एकही रिकामी टॅक्सी दिसत नव्हती. तिचा जीव अगदी थकून गेला होता. पाय भरून आले होते. डोक्यावरचे तरंगणारे काळे ढग कोसळू पाहत होते. छे, मुंबईचं फार सोयीचं वाटणारं जीवन काही वेळा किती गैरसोयीचं होतं. माणसाला किती अगतिक करून सोडतं. पण आता टॅक्सीची वाट पाहण्याशिवाय दुसरा काहीही इलाज नव्हता. मनात ती रडकुंडीला येऊन गेली. तेवढ्यात रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या एका गर्द तांबड्या रंगाच्या फियाट गाडीचा वेग एकाएकी मंदावला आणि गाडी तिच्या दिशेने येऊ लागली. मनात ती चिडून गेली. पाठीमागे आलिशान बिल्डिंग्ज उभ्या आहेत, तिथला असणार हा सुखवस्तू. अशा वेळी तिष्ठत राहणाऱ्या प्रवाशांना रिकाम्या गाडीतून लिफ्ट देऊन जरा सोडाल तर बिघडेल. आणि गाडी तिच्याजवळ येऊन थांबली. तिने झटकन मागे वळून पाहिलं. गाडी चालवणाऱ्याने मशीन बंद केलं होतं आणि अलीकडे सरकून डाव्या खिडकीतून डोकं बाहेर काढून तो तिच्याकडे पाहत होता. त्याने म्हटलं, माधवी ना ग तू? तिने त्याच्याकडे फक्त एक शंकित सावध दृष्टिक्षेप टाकला. ही मुंबई म्हणजे भूल भुलावणी. केव्हा तरी कुठंतरी नाव ऐकलं असेल आणि आता बसची अडचण, शिवाय एकटीला पाहून ओळखीचं नाटक करीत असेल. तिने त्याच्याकडे पुन्हा नीट पाहिलं. सुमारे 32शीचा, काहीचं स्थूल शरीर, उंची कपडे, सुखस्वास्थ्य दर्शवणारा पण आकर्षक चेहरा.
हा चेहरा कुठंतरी पाहिल्यासारखा वाटतोय. कुठं पाहिलाय? तो किंचित हसून स्वतःशीच गुणगुणला. सांग, मला तू स्मरशील का? सखे स्मरशील का? विस्मृतीचा पडदा एकदम दूर झाला. 10 वर्षांपूर्वीचं कॉलेज जीवन आठवलं. तिने म्हटलं, तू तू निरंजन का? जी हां, नशीब आमचं ओळखलंस. ती हसली. बाकी न ओळखण्या इतका सुटला आहेस. ओथंबणाऱ्या ढगांनी वेळ साधली. मोठमोठे ठिपके पडू लागले. दार उघडीत त्याने म्हटलं, आज बसेस बंद आहेत. तू मला ओळखलंस तेव्हा आता तुला लिफ्ट देण्याचा शिष्टाचार पाळू दे. आत शिरत तिने म्हटलं, शिष्ट जो आचार पाळतात तो शिष्टाचार नाही का? कॉलेजात असताना तू खूप शिष्ट होतास. गाडी चालू करून वेग घेत त्याने म्हटलं, म्हणजे कॉलेजचे दिवस तुला बरोबर आठवतात तर? किती वर्षांनी आज आपली भेट होते आहे? किती वर्ष बरं? मला वाटतं 10 वर्षे झाली असतील. 10 वर्षे 4 महिने. तिने हसून विचारलं, काय करतोस तू? म्हणजे नोकरी, बिझनेस? नोकरी नाही आणि व्यापार उद्यमही नाही. अस्मादिक चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि मुंबईला शोभेशी परवडेल अशी स्वतःची फर्म आहे. हां हां, तरीच. तरीच काय? तू हिशोबात आकडेमोडीत इतका पक्का आहेस अन काय? तुझ्या त्या मोठ्या परवडणाऱ्या फर्म्सच्या स्वास्थ्याची तुझ्या शरीरावर पुटं चढली आहेत. तो अगदी मोकळेपणे हसला. तिच्याकडे दृष्टिक्षेप टाकून त्याने म्हटलं, पण गेल्या 10 वर्षात तुझ्यात मात्र तसा काही एक बदल झालेला नाही. फक्त थोडीशी क्रूश झालीस एवढंच. पण काळाने तुझ्या सौंदर्याला अजिबात धक्का लावलेला नाही. थँक्यू. काय करतात तुझे मिस्टर? अरे खरंच, तुम्ही श्रीमंत इनामदारीणबाई आहात नाही का? तिने हसून म्हटलं, आकडेमोडी इतका स्मरणशक्तीतही पक्का आहेस हा तू. होय, तू एका श्रीमंत इनामदार पुत्राबरोबर लव्ह मॅरेज केल्याचं ऐकलं आणि दिनेशला अक्षरशः शॉक बसला. मग आमच्या लक्षात आलं की तू आपल्या सौंदर्याने आणि मधुर भाषणांनी आम्हाला चक्क बनवीत होतीस. असं कशावरून म्हणतोस? तुझ्या एकंदर वागण्यावरून. मी, दिनेश, आरके आणि मोहनला चौकडीतून बाहेर ठेवू नकोस. तू आमच्या चौकडीत असूया निर्माण केली होतीस, पण तुझं मन दिनेशकडे अधिक झुकतं आहे हे आम्हाला स्पष्ट दिसत होतं. तो बिचारा भलतीच स्वप्ने रचित होता. दिनेश कुठं असतो? काय करतो? MA LLB झाला. आता बंगलोरला वकील सासऱ्याच्या हाताखाली प्रॅक्टिस करतोय. मोहन पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला प्रोफेसर आहे. आरके MA PhD झाला. 2 वर्षांपूर्वी कॅनडाला गेलाय. असं? अरे वा, सगळे चांगलेच मार्गाला लागलात. पण तू इथं कशी? तिने हसून म्हटलं, आम्ही सिमल्याला गेलो होतो. आम्ही म्हणजे उभयता? अर्थातच. त्यांच्या एका स्नेहाकडे 4 दिवस इथं आलो होतो. माझ्या काही मैत्रिणीही इथं आहेत. किती दिवस मुक्काम? बोलता बोलता त्याने गाडी एका आलिशान रेस्टॉरंट जवळ थांबवली. उद्या सकाळी निघणार. मग इनामदार साहेबांशी आमचा परिचय करून देण्याचा चान्स? तिने हसून म्हटलं, आज शक्य नाही, कारण ते आपल्या स्नेहाबरोबर खंडाळ्याला गेले आहेत. मी मैत्रिणीच्या आमंत्रणाचा स्वीकार केला होता. मग उद्या सकाळी निघण्यापूर्वीची वेळ पत्ता दे. चेहरे, बहुधा पहाटेच निघणार आहोत. तिने गाडीतून उतरता उतरता मनगटावरील घड्याळाकडे पाहिलं. त्याने विचारलं, कुठं अपॉइंटमेंट आहे का? हो ना. एका मैत्रिणीच्या घरचं भोजन उरकून दुसऱ्या मैत्रिणीचा पाहुणचार घ्यायला निघाले होते, पण बसने घोटाळा केला. ती वाट पाहत असेल. फार वर्षांनी अचानक भेटलीस.
जुन्या स्मृती जागृत करण्याचा आनंद मिळाला. थोडा सेलिब्रेट करूया. त्याच्या पाठोपाठ ती रेस्टॉरंटमध्ये शिरली. फॅमिली रूममध्ये दोघं बसली. त्याने चहा मागवला. चहा येईपर्यंत तिने सहज विचारलं, तुझी बायको काय करते? नोकरीचा प्रश्नच नाही, पण सोशल वर्क वगैरे? नोकरीची गरज नसणाऱ्या इथल्या सुखवस्तू बायका नवऱ्याचा पैसा खर्च करण्याचं मोठं सोशल वर्क करतात. माझी बायको तुझ्यासारखी बुद्धिमती नाही. ती दुपारी फेमिना वगैरे मासिकं चाळीत वाचित नव्हे, लोळत पडते. त्यानंतर शॉपिंग, मार्केटिंग, ब्युटी पार्लर, सराफांची दुकानं, अनेक ठिकाणी भेटी, खरेदी, शिवाय लठ्ठ होण्यात नवऱ्याशी स्पर्धा चालू आहे. चहाचा घोट घेऊन त्याने म्हटलं, तुझं कसं काय चाललंय ते विचारण्याची आवश्यकता वाटत नाही. तुझ्या संसाराचं चित्र तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय. ती दचकली. तिला एकदम आठवलं की कॉलेजमध्ये असताना एकदा कुणी एक शीख ज्योतिषी आला होता. तो हात न बघता केवळ चेहऱ्यावरून भूतकाळातील घटना आणि भावी काळाचं भविष्य सांगत असे. निरंजनने म्हणे त्याच्याशी स्नेह जोडला होता आणि ते ज्ञान त्याने थोडं बहुत मिळवलं होतं. गेल्या 10 वर्षात त्याने आपले फेस रिडिंगचे ज्ञान वाढवले असेल. तिने चहाचा शेवटचा घोट घेऊन कप खाली ठेवला. मनगटावरील घड्याळाकडे नजर टाकली आणि हसू आणि तिने म्हटलं, फेस रिडिंगचा तू पुन्हा अभ्यास सुरू केलास की काय? छे छे, ती आपली कॉलेजातली त्यावेळची हॉबी. पण तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून तुझ्या संसाराची कुणालाही कल्पना यावी. ती हसली. थँक्यू म्हणत उठली. त्याच्या मागोमाग बाहेर पडली. गाडीला किल्ली लावीत त्याने म्हटलं, तुझी मैत्रीण कुठं राहते? छे, तेवढी तसदी मी तुला देणार नाही. तू मला स्टेशनवर सोड, मी लोकलने जाईन. त्याने तिला स्टेशनवर सोडलं. त्याने विचारलं, आता केव्हा भेट? पुन्हा योग येईल तेव्हा. त्याचा निरोप घेऊन ती आत गेली. तिकीट काढून प्लॅटफॉर्मवर पोचली. तेवढ्यात गाडी निघून गेली. दुसरी येईपर्यंत थांबावं लागलं. स्त्रियांच्या डब्यात ती शिरली. सुदैवाने कोपऱ्यात खिडकीजवळची जागा मिळाली. गाडी सुरू झाली. खिडकीबाहेर नजर लावून ती बसली होती. रुमालाने चेहरा टिपताना तिला निरंजनचे शब्द आठवले. तिला हसू आलं. माणसाच्या चेहऱ्यावर जे चित्र दिसतं ते सगळं सत्य का? नाही नाही, ते केवळ नाट्य, निव्वळ नाट्य. आपलं गेल्या 9-10 वर्षातलं जीवन म्हणजे एक भयानक, तितकीच करुण कहाणी आहे. हो, अगदी अकल्पनीय. कॉलेजचे ते रम्य दिवस. दिनेशकडे आपल्या मनाचा कल झुकला होता. त्याच्यावर प्रेम जडलं होतं. ही गोष्ट कॉलेजमध्ये सगळ्यांच्या लक्षात आली होती. कुणाही मुलीला आवडावा असाच तो होता. हुशार होता, सालस होता, खिलाडू वृत्तीचा होता. घरची गरिबी म्हणून स्कॉलरशिप आणि संस्थेच्या मदतीवर तो शिकत होता. त्याचे वडील लहानपणीच वारले होते. मामा त्याचे पालक होते. आमच्या घरचीही आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. आम्ही दोघांनीही प्रेमाची तशी उघड वाच्यता कधी केली नव्हती. पण अंतरीच्या खुणा एकमेकांनी ओळखल्या होत्या, पारखल्या होत्या, इतरांनी जाणल्या होत्या. आपली BAची परीक्षा संपली त्याच दिवशी आपल्या मैत्रिणींनी पलीकडे मित्रांच्या घोळक्यात उभ्या असलेल्या दिनेशला ऐकू जाईल एवढ्या मोठ्यांदा विचारलं, काय ग माधवी, आता मुहूर्त केव्हाचा? लवकर धर बाई. आपण तेवढ्याच मोठ्यांदा म्हटलं, मुहूर्त वडील माणसांनी ठरवायचा असतो. अजून त्यांच्या कानी ही गोष्ट मी घातली नाही. आणखी 4-5 दिवसांनी त्यांच्या कानी ही गोष्ट घालावी असं आपण ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण मंडईत निघालो होतो. समोरून दिनेश येत होता. बरं झालं भेटलीस. का रे, विशेष काही? मी आणि आई उद्या सकाळच्या गाडीने धुळ्याला जातो आहोत. तिथे माझ्या मामाची टायपिंग शॉर्टहँड इन्स्टिट्यूट आहे, तुला माहीत आहेच. हो मग? काल त्यांचं पत्र आलंय.
रिझल्ट लागेपर्यंत त्यांनी एक टेम्पररी नोकरी पाहिली. ती करून रात्री टायपिंग शॉर्टहँड शिकावं. छान आहे कल्पना. एकही दिवस स्वस्थ बसणारा माणूस नव्हेस तू. अगं, मुलगा मिळवता आहे, बेकार नाही, असं तुझ्या बाबांना ठासून तुला सांगता येईल. मोठा हुशार आहेस हा तू. तो हसला, पण लगेच गंभीर होऊन त्याने म्हटले, तुझ्या बाबांच्या कानी घालण्यापूर्वी तू स्वतः नीट विचार केलायस का? आपण काहीसं चिडून म्हटलं, मुहूर्त ठरल्यावर तू हा प्रश्न मला विचारित नाहीस, हे नशीब माझं. तो मनःपूर्वक हसला. आपणही हसलो. तो निघून गेला. आपण मंडईच्या दिशेने चालू लागलो. आपलं मन म्हणत होतं, याचं मनगट मजबूत आहे. नोकरीवर रुजू झाल्यावर त्याचं पत्र आलं. आता प्रथम आईच्या कानी ही गोष्ट घालण्याचं आपण ठरवून टाकलं. एकदा त्याने कशावरून तरी म्हटलं होतं, माझी वडिलार्जित इस्टेट वगैरे काही नाही, मी जे मिळवीन तेच. आपण म्हटलं, वडिलार्जित इस्टेट म्हणजे साठलेलं पाणी, ते केव्हा तरी आटतंच, पण स्वतःच्या कर्तबगारीवर उभं राहणं म्हणजे अखंड झुळझुळता झरा, आटण्याची भीती नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. तो हसलाने म्हणाला, तुझ्या बाबतीत ब्रह्मदेव फार पक्षपाती झालेला दिसतो. तो कसा? रूप सौंदर्याबरोबर मनस सौंदर्यही त्याने तुला मुक्त हस्ताने दिलंय. हे सगळं आठवीत आपण काहीशा धडधडत्या हृदयाने घरात शिरलो. पण आई एकटी नव्हती. स्वयंपाकघरात दारासमोर भिंतीशी पाटावर 50शीची स्थूल शरीराची एक गोरीपान बाई बसली होती. जरी काठी इंदुरी नऊवारी साडी, अंगावर सोन्याचे ठसठशीत दागिने, कपाळी ठसठशीत कुंकू, कुणा थोड्या मोठ्या घरची आहे हे सहज ओळखू येत होतं. स्टोव्हचा आवाज येत होता. चहाचा सुवास सुटला होता. आपली चाहूल लागताच आईने म्हटलं, माधवी, आत ये. आपण आत गेलो. आईने म्हटलं, ही आमची मुलगी माधवी. माधवी, जा, हातपाय धुवून ये, कब्बशा घे. त्या बाईने माझ्याकडे आपाद मस्तक निरखून बघितलं. तिच्या नजरेत काहीसं विस्मयकारक उमटलेलं दिसलं. हातपाय धुत असताना मनी प्रश्न उठला, ही कोण आई? आईनं म्हटलं, माधवी, या इंदिराबाई आपल्याकडे मैना मावशी येतात ना, साबण उदबत्त्या घेऊन, त्यांच्या या मावस बहीण. लक्ष्मी रोडला उत्कर्ष नावाचं कापडाचं मोठं दुकान आहे ना, ते यांचंच. प्रस्तावना कळली. त्यावरून पुढचा थोडा अंदाजही आला. यांच्या मुलाचं स्थळ मैना मावशीने आईला सुचवलं की काय? सुदाम कन्येचं स्थळ श्रीकृष्ण पुत्रासाठी कुणी सुचवावं तसं आपणाला वाटलं नि हसू आलं. चहा घेत इंदिराबाईंनी म्हटलं, आमच्या सरोजला ही निश्चित पसंत पडेल. इनामदारांची एकच अट आहे की आपल्या एकुलत्या एका मुलासाठी मुलगी अत्यंत सुंदर हवी. हुंडा देणं घेणं कसलीही अट नाही. मुलगा तुम्ही बघाल तर राजबिंड आहे, घरचं उत्पन्न खूप आहे. त्या स्थळाची माहिती देत होत्या. आई आश्चर्याने दिपली होती, आनंदाने फुलली होती. आपलं खरं तर लक्षच नव्हतं. अचानक जे संकट मध्ये येऊ पाहत होतं त्यामुळे आपलं मन खचून जात होतं. तिथून उठून जावंसं वाटत होतं, पण उठता येत नव्हतं. म्हणून त्यांचं बोलणं कानात शिरत होतं. थोड्या वेळाने त्याला मुलगी पसंत पडल्याची पावती देऊन आणि पुढच्या आठवड्यात पाहण्याचा कार्यक्रम निश्चित करून निघून गेल्या. त्या निघून गेल्यावर डोळ्यात तरारलेले आनंदाश्रू टिपीत आईनं म्हटलं, असं स्थळ दारी चालून येईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. देवाचं वरदान ते हेच. तो प्रसन्न झाला की ओंजळी भरभरून देतो. आपण चिडून म्हटलं, आणि रुष्ट झाला की दिलेले सगळे पैसे भरभरून काढून घेतो. तिने अवाक होऊन आपल्याकडे पाहिलं. आपण म्हटलं, मला स्थळ पसंत नाही. भूकंपाचा हादरा बसावा तशी ती हादरली. तिने म्हटलं, पसंत नाही?
म्हणजे बघितल्याशिवाय पसंत नाही? हो, नाही पसंत. इनामदार पुत्रच काय, राजपुत्रही येऊन उभा राहिला तरी आता मला कुणीही पसंत पडणार नाही. म्हणजे म्हणतेस काय? तुझं डोकं फिरलंय की काय? आपण शांतपणे म्हटलं. मी आज तुला काही सांगणार होते तेवढ्यात या बाई येऊन गेल्या. मग आपण तिला सगळं सांगितलं. तिने माझ्या मूर्खपणाबद्दल बरंच वाकताडन केलं. हे प्रेम नव्हे, भिकेचे डोहाळे आहेत असं स्पष्ट शब्दात सुनावलं. दुसरे दिवशी बाबा उशिरा आले. खुशीत होते. 4 दिवसांनी त्यांच्या घरी बघण्याचा कार्यक्रम निश्चित झाला होता. आई बाबांच्या आनंदाचा भर ओसरत नव्हता. एखादी लॉटरी लागावी तशी त्यांची अवस्था झाली होती. आपलं मन गुदमरून गेलं होतं. काय करावं सुचेना. वाटलं सरळ उठावं नि दिनेशकडे निघून जावं. पण कुठचाच पण पुरा झाला नाही. तेवढं धैर्य झालंच नाही. पाहणं झालं, पसंती झाली, मुहूर्त ठरला. दिनेशला आपण पत्र लिहिलं. आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाण्याचं माझ्यात धैर्य नाही. मी दुर्बल आहे. पत्र टाकायला पोस्टाच्या पेटीपर्यंत गेले आणि परत फिरले. पत्र फाडून टाकलं. का कोण जाणे? लग्नाच्या आदल्या दिवशीच आलेलं त्याचं शेवटचं पत्र. बराच वेळ तसंच न उघडताच हाती धरून ठेवलं आणि अश्रू ओघळत असताना थरथर त्या हाताने फाडून टाकलं. स्त्रीची दुर्बलता प्रसंगी कठोरतेचं रूप धारण करते. का? कोण जाणे? लग्न सोहळा आटोपला. सासरच्या मंडळींसह महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या इनामदारीच्या गावी आलो. इनामदारांची पुत्रवधू हो अन भावी इनामदारीण म्हणून वाड्यात गृहप्रवेश केला. जणू नवा जन्म घेऊन नव्या जगात आले. शहराचा वारा लागलेलं मोठं खेड, 4 पिढ्यांचा जुनाट वाडा, वंशपरंपरा चालत आलेल्या वैभवाच्या खुणा, घरात मोजकीच माणसे. सासरे अण्णासाहेब थंड प्रकृतीचे, डायबेटीज ब्लड प्रेशरने रुग्णावस्थेत असलेले. सासूबाई सरोजिनी देवी मासाहेब, देखणे उग्र रूप, चालण्यात रुबाब, बोलण्यात ठसका नि कर्तबगारीची छाप, वागण्यात दुटप्पी धोरण, आत बाहेर त्यांचीच हुकमत. इनामदार रुग्णावस्थेत, त्यामुळे मासाहेबांचा एकछत्री कारभार. सासूबाईंचे साठी उलटलेले मामा दिवाणजींचं काम करीत होते. तिथेच राहत असत. वाड्यात गडी मोलकरणी भरपूर होत्या. कुमारला लहानपणापासून सांभाळायला पारुमादाई मोठी भलीबाई होती. कुमारचं घरात चाललेलं कौतुक नजरेत भरत होतं. उग्र सासूबाईंच्या गोडव्याने प्रेमळपणाने आपण पहिल्या दिवशीच भारून गेलो होतो. पहिले 2 दिवस विविध धार्मिक कुलाचार करताना, सासूबाईंबरोबर इकडे तिकडे वावरताना मनाचा नवखेपणा केव्हाच निघून गेला. वास्तूच्या स्वामित्वाचा शिक्का आपोआप मनावर उमटला. आपण या वाड्याची छोटी मालकीण ही भावनेची ज्योत अंतरी देऊ लागली. अवतीभवतीच्या सुखसमृद्धीने, मान मरातबाने, आदरातिथ्याने, कौतुकाच्या नजरांनी, कानी पडणाऱ्या स्तुतीने आपण काठोकाठ सुखावून गेलो. आईने म्हटलं होतं, देव देऊ लागला की ओंजळी भरभरून देतो. त्याचा खरेपणा पटू लागला. पतिमिलनाचा पहिला प्रसंग. रात्री शय्यागृहात पाऊल टाकताना क्षणभर दाराशी थांबले. उत्सुक मन अननुभूत भावनांनी भरून गेलं होतं. भावी सुखस्वप्नांच्या असंख्य चांदण्या लुकलुकू लागल्या. धपापत्या हृदयाने आत प्रवेश केला. शय्यागृह प्रसंगोचित सजविलेलं होतं. कुमार समोर खिडकीशी खुर्चीत स्वस्थ बसला होता. आपणाला पाहताच त्याच्या निर्विकार चेहऱ्यावर लज्जेची छटा पसरली. लहान मुलाच्या मुखावर पसरावी तशी. तो माझ्याकडे टक लावून पाहत होता. जणू आपणाला प्रथमच पाहत होता. सौंदर्य सौंदर्याला न्याहाळीत होतं का? पण गेले 2 दिवस धार्मिक कार्य करताना पाटाला पाट
नी हाताला हात लावून कितीतरी वेळ आम्ही जवळ बसलो होतो. अधूनमधून बोलणंही झालं होतं. अवतीभोवती चाललेल्या थट्टा मस्करीचं हसूही अधूनमधून त्याच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. मग आता ही अगदी नवखी वाटणारी नजर का? जणू आपणाला प्रथम पाहत आहे असा दृष्टीत संभ्रम का? आपण पुढे गेलो. खुर्ची जवळच्या आच्छादनाच्या स्टूलावर बसलो आणि हसून चेष्टेनं म्हटलं, काय पाहत आहात? ओळखलं नाही? तो भानावर येऊन दचकला. अ अ ओळखलं. पुन्हा स्तब्धता. काही माणसं मितभाषी गंभीर प्रकृतीची असतात, पण संवाद तर व्हायला हवा. म्हणून मी म्हटलं, तुमचं कॉलेज शिक्षण पुण्याला झालं का? नाही. मग मुंबईला होतात? मी कॉलेजला कधी गेलो नाही. मग मॅट्रिक कुठून झालात? ते पण झालो नाही. आमच्यासारख्या इनामदारांना शिकण्याची काय गरज? ज्यांना नोकरी करायची आहे, खरडेघाशी करायची आहे, त्यांनी शिकावं. आमचं खूप उत्पन्न आहे. आणखी 4-5 पिढ्या बसून खाऊ आम्ही. मीच पुढच्या पिढीचा एकुलता एक वारस इनामदार आहे. आम्ही इनामदार, जमीनदार. एकदा पाठ केलेलं भाषण एका दमात म्हणावं तसं त्याने म्हणून टाकलं. त्याच्या स्वरातल्या प्रौढीकडे दुर्लक्ष केलं तरी त्याचा स्वर दुखावलेला वाटला. तो अपमानित झालेला होता. त्या वक्तव्याने आपण थक्क झालो, अवाक बनलो, पण स्वतःला सावरलं. हसत मृदू स्निग्ध स्वरात म्हटलं, अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. इनामदार लोकांना शिक्षणाची खरोखरच गरज नाही. मग त्याचा कल पाहून बोलणं झालं. सकाळी उठून आपण खाली आलो तेव्हा आपल्या मनात फुटलेल्या सगळ्या चांदण्या अस्तंगत झाल्या होत्या. बाहेर सूर्योदयाची वेळ होती. माझ्या मनात सूर्यास्त झाला होता. रात्रभर आपणाला कालिदासची पूर्वकथा आठवत होती. आपला सुंदर राजबिंडा देखणापती अक्षर शून्य होता. अत्यंत मतिमंद होता. भ्रमिष्ट, वेडा, कोण जाणे, पण मधून त्याला विस्मृतीचे झटके येत होते. आता बोललेलं सांगितलेलं क्षणभराने काही आठवत नव्हतं. आपला मुलगा असा वेडसर विकृत आहे तर मग इनामदारांनी याचं लग्न का केलं? आपल्यासारख्या एका सुंदर, हुशार, बुद्धिमान मुलीच्या जन्माचं नुकसान का केलं? काय अपराध आपण केला होता की इनामदारांचा वंश टिकवण्यासाठी, पौत्र प्राप्तीसाठी या मंडळीने हा खटाटोप केला आणि आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या मुलीला हुंडा पैसा न घेता लग्न करून आणली? केवढी घोर फसवणूक केली. ही बडी जमीनदार मंडळी आपला वंश, वारस, इस्टेट यांना जपण्यासाठी, पिढ्यांची परंपरा राखण्यासाठी काय वाटेल ती कारस्थाने करतील. अशा कारस्थानाच्या कथा आपण वाचल्या आहेत. तीच कथा दुर्दैवाने आपल्या वाट्याला यावी. या कारस्थानात विना अपराध आपलं जीवन बर्बाद व्हावं का? का? हे कारस्थान निश्चित इतर लोकांचं, प्रामुख्याने इनामदारांचं असेल. तरीच पाहणं, पसंती, लग्न सगळं घाईघाईने झालं. एवढी आम्हाला सोनपुतळी दिलीत, त्यात हुंडा, मानपान सगळं आलं बरं, असं सासूबाईंनी तोंडभर हसून म्हटलं. मंडपभर प्रशंसा झाली. केवढा मानभावीपणा. लग्न जमवायला आलेल्या इंदिराबाईंना आपला भाचा कसा आहे माहीत नव्हतं का? सगळ्यांनी कट करून एका गरीब सालस मुलीचं जीवन बर्बाद केलं का? संताप अनावर झाला. अश्रुधारा थांबेनात. रात्रभर रडू आवरेना. वाडा पाहुण्यांनी भरला होता. आज मोठी जेवणावळ होती. आचारी, पाणके, वाडपे, धांदल, गर्दी. सासूबाई इकडे तिकडे मिरवत हुकूम सोडित होत्या. आपणाला पाहताच प्रेमळ स्वरात त्यांनी म्हटलं, उठलीस? जा
तोंड धुवून आधी चहा घे, मग आंघोळ वगैरे सगळं लवकर आटोपून घे. संतापाची कळ मस्तकात उठली. त्याच क्षणी त्यांना जाब विचारावा म्हणून थबकले, पण सभोवार माणसं जमलेली होती. संयमाने आपणाला मागे ओढले. एवढ्या मंडळीत आपल्या नवऱ्याचं व्यंग उघड सांगणं म्हणजे आपली चबरू चव्हाट्यावर मांडण्यासारखं होतं. आपण आवंढा गिळला, चेहरा हसरा केला नि पुढच्या कामाला निघून गेलो. तसे दिवस जात होते. घरात रुळडे, एक एक गोष्टी कळू लागल्या. इनामदार रुग्णाईत म्हणून सासूबाईंनी आपल्या हाती कारभार घेतला होता. दिवाणजी मामा आणि सासूबाई आपसात ठरवून इनामदारांच्या व्यवहारांची सगळी कामे करीत. कुमार सज्ञान होऊनही लहानपणापासून वेडसर, मतिमंद, भ्रमिष्ट म्हणून त्याच्याकडे कुठचाच अधिकार दिलेला नव्हता. खरं तर तसा तो वेडसर नव्हता. स्मृतिभ्रंशाचीच व्याधी त्याला दिसत होती. एरवी तो चांगला, पुष्कळ वेळा बुद्धिमान माणसासारखा बोलत असे. एकदा आपण जरा भीत त्यांना एखाद्या न्यूरोलॉजिस्टला दाखवावं असं सासूबाईंना सुचवलं, तेव्हा त्या वाघिणीसारख्या चवताळल्या. तू या घरात येऊन 6 महिनेही झाले नाहीत. मी गेली 22 वर्षे त्याला पोटच्या मुलाप्रमाणे जपते आहे. छे छे, तो कांगावा, मग रडणं झालं. त्याने आपण अक्षरशः गर्भगडीत होऊन गेलो. त्या दिवसापासून त्यांचं प्रेमळ वागणं बदललं. सासूरवास सुरू झाला. त्या वाड्यात दिवसेंदिवस असह्य होऊ लागलं. माहेरी निघून जाण्याचा निश्चय केला. जाण्याची संधी शोधित होते. मानभावीपणाने वागत होते. हसरा मुखवटा चेहऱ्यावर बसवला होता. देव जागृत असावा. त्या दिवशी आपलं मन अगदी विषण्ण होऊन गेलं होतं. सासूबाई इनामदारांची कशावरून तरी तणतणून बोलत होत्या. खूप संतापल्या होत्या. त्या बाहेर आल्या नि थोड्याच वेळात इनामदारांना पॅरालिसिसचा झटका आला. बेशुद्धावस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. वाड्यातली सगळी तिकडे गेली. आपण एकट्या उरलो. घरात 2 गडी, 1 मोलकरीण, कुमार, कुमारची वृद्ध जुनी दाई. संधी छान होती. काहीही हो, आज माहेरी निघून जायचं ठरवलं. तयारी केली, बॅग भरली. जुनी दाई भली होती. तिच्या कानी घातलं. कायमची सुटका होणार या विचाराने मन शांत झालं होतं. मी बॅग भरीत होते तेवढ्यात दाई पारुमा आत आली. छोट्या मालकीणबाई साहेब, कुमारना सोडून जाऊ नका. हिचा अडथळा, का जाऊ नको? तिने अश्रू ढाळीत जी हकीकत सांगितली त्याने आपण अक्षरशः भीतीने गोठून गेलो. कारस्थान इतकं काळं कुट्ट असतं? असं क्रूर असतं? दाई सांगत होती. कुमारची आई वारली तेव्हा तो 2 वर्षांचा होता. रसरशीत निकोप प्रकृतीचा, तरतरीत, बुद्धिमान. नवी इनामदारीण आली आणि तिने मुलाचा ताबा घेतला. लाड करण्याच्या निमित्ताने त्याला शाळेतही पाठवला नाही. नजरेसमोरून तो दूर झाला तर माझा जीव घाबरा होतो. हा मानभावीपणा. इनामदारणीला एकामागून एक मुलीच होत गेल्या. तसतसा कुमारबद्दलचा त्यांचा द्वेष वाढतच गेला. त्यांना पहिली मुलगी झाली तेव्हापासून वरकरणी माया दाखवून कुमारला दुधातून त्या गुंगीची औषधं देत असत. महाकारस्थानी बाई त्याची बुद्धी मंद करून टाकली. निरक्षर ठेवलं. तिच्या दिवाण मामाचं आणि तिचं दोघांचं कारस्थान. त्याला वेडसर ठरवून त्याला कारभार करू दिला नाही. पारुमाकडून आपणाला आणखी बरंच कळलं. इनामदारीणबाईने आपल्या अखत्यारीत बऱ्याच जमिनी विकून मुलींच्या नावे बँकेत पैसा ठेवलाय. दागिने घडवून दिले. आपल्या नावेही तिने पैसा ठेवलाय. मोठे इनामदार तिच्या छळानेच आजारी पडले. आता इनामदारीचा पोकळ डोलारा उरलाय. आता फक्त हा भयाण वाडा राहिलाय. ही सारी हकीकत ऐकून आपलं मन चक्रावून गेलं. बिचारा कुमार
तिच्या कारस्थानाला बळी पडला होता. आपलं मन करुणेनं भरून गेलं. आपण झटकन विचार केला आणि सगळ्यावर पाणी सोडून कुमारला घेऊन बाहेर पडलो. पुढे इथं मुंबईला आलो. नोकरी धरली. कुमारची नर्स बनलो. न्यूरोलॉजिस्टची जवळजवळ 4.5 वर्षे ट्रीटमेंट द्यावी लागली. पण आपली सेवा सुदैवाने सफल झाली. घरीच त्याचं शिक्षण झालं. मुळातली तल्लख बुद्धी पुन्हा सतेज झाली. सुरुवातीला गोरेगावला 2 खोल्यांचं बिऱ्हाड, गरिबीचा संसार, पुढच्या खोलीत छोटंसं डिपार्टमेंटल स्टोअर कुमारसाठी आपण काढलं. सबंध दिवस नोकरी, सकाळ संध्याकाळ त्याच्याबरोबर स्टोअरमध्ये. आता कसा छान तयार झालाय. गेल्या वर्षी 3 खोल्यांचा ब्लॉक त्यानेच पसंत केला. पुढच्या मोठ्या हॉलमध्ये त्याचं डिपार्टमेंटल स्टोअर. आता त्याचा स्टोअरचा चांगला व्याप वाढलाय. स्टोअरमध्ये त्याच्या टेबलावर अकाउंटन्सीची पुस्तके दिसतात. आपला सामान्य मुलीचा साधा संसार. कुठची श्रीमंती नि कुठची इनामदारी. अन ती उटी अन सिमला. ते सगळं नाट्य. कारण एक गाडीवाला चार्टर्ड अकाउंटंट, दुसरा वकील, तिसरा इंजिनियर, चौथा प्रोफेसर, या बड्या लोकांपुढे आपली प्रतिष्ठा जाण्याचं नाटक नको का करायला? माधवी आपल्याच प्रश्नाला मनःपूर्वक हसली. आपल्या जीवनचित्रावरीतलं विस्मृतीत फेकून दिलेलं एक चित्र अनपेक्षितपणे पुन्हा बघताना गोरेगाव केव्हा आलं ते तिला कळलंच नाही. गाडीचा वेग कमी होत गेला तसा तिला स्टेशनचा बोर्ड दिसला. ती झटकन उठली. 6 वाजता ती घरी जाणार होती. पिक्चरला जायचा तिने बेत केला होता. पण आता 7:30 झाले होते. ती दाराशी जाऊन उभी राहिली. फलाटावरच्या गर्दीत कुमार स्वचिंत मुद्रेने आणि उत्सुक नजरेने दृष्टीसमोरून सरकणाऱ्या डब्याकडे पाहत होता. गाडी थांबताच तो डब्याकडे धावला. ती खाली उतरली. त्याच्या हातात हात घालून गर्दीतून वाट काढीत निघाली. त्याच्या हाताला मध्ये झोके देत म्हणाली, खूप उशीर झाला. पिक्चर राहीलच आज. पण बरं का रे, आज बसस्टॉपवर, रेस्टॉरंटमध्ये आणि येताना गाडीत मी असं उत्कृष्ट पिक्चर बघितलं. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची माधवी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबा आणि ऑल या बटनावर क्लिक करा. यामुळे माझे आत्ताचे तसेच आधीचे व्हिडिओज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.